छोटी छोटी मंडळ केले, महामंडळ. त्या महामंडळाच्या माध्यमातून त्या समाजाला आपण न्याय देण्याचं काम केलेलं आहे. शेवटी हे सरकार कुणाचं आहे? हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि सरकार सर्वसामान्यांचं असल्यामुळे सर्वसामान्य जे घटक आहेत त्यांना न्याय देण्याचं आपण काम केलं. मगाशी केळकर सर म्हणाले की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी गेले 10 वर्षामध्ये जे काम करत आहेत, जो विकास त्यांनी केलेला आहे, या देशाला प्रगतीकडे नेलेलं आहे. आपल्या देशाचं नाव जगामध्ये अभिमानाने घेतलं जातं, याचं साक्षीदार मी आहे. मी जेव्हा स्वित्झर्लंडला डावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होतं त्यावेळेस गेलो, तर मला खूप देशाचे मंत्री भेटले, प्रधानमंत्री भेटले, प्रमुख राष्ट्राध्यक्ष भेटले. पण त्यावेळेस एक जाणवलं, ते मला म्हणायचे केंद्र मोदी साहेबांनी तुमचं कसे संबंध आहे? तर मी त्यांना सांगतो मोदी साहेबांनी आम्ही एकच आहोत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही राज्याचं सरकार चालवतोय, डबल इंजिनचं सरकार चालवतो. आणि तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे आता फक्त विकास 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 डेव्हलपमेंट हाच अजेंडा आमचा. त्यांच्याकडे ना अजेंडा न झेंडा न नेता आहे का त्यांच्याकडे? अरे म्हणतात 1-1 वर्ष वाटून घेऊया प्रधानमंत्री आहे का, महापौर पद आहे का? महापौर पण 2.5 वर्षाचा असतो. अरे आपल्याकडे नेता आहे, मजबूत नेता, त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी. तिकडे नीती आहे, नियत आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे. तिकडे कट कमिशन करप्शन, इकडे नेशन फर्स्ट. हा फरक आहे, हा फरक आहे. आणि म्हणून 24 तास काम करणारे मोदीजी थकत नाही, थांबत नाही. आज 10 वर्षात एक पण सुट्टी नाही घेतली. भेटेल असा प्रधानमंत्री बघितलाय? असा प्रधानमंत्री सभा घेतात भिंगरीसारखे, पायाला भिंगरी लावून, पोटात दुखतंय समोरच्या लोकांना, पण इकडे येत आहेत सारखे, इकडे येत आहेत सारखे. का बंदी आहे का? इकडे येतात मी तुमचा कार्यक्रम करायला त्याच्यामध्ये तुमचा पुरा कार्यक्रम करूनच जाणार. मी एकदा कोल्हापूरमध्ये 2 दिवस थांबलो. सगळे पत्रकार मला विचारतात, विरोधक विचारतात, उबाटा विचारते, ते राऊतचं नाव मी नाही घेत, मुख्यमंत्री 2-2 दिवस थांबतात. अरे मी बोललो तिथे काय गुन्हा आहे का थांबणं? माझ्या कार्यकर्त्यांचा प्रचार करायला येतो मी कार्यकर्ता बनूनच तिथं आलोय, मुख्यमंत्री म्हणून नाही. आणि सगळं विरोधकांना माहित आहे मी तिथं बसतो, तिथं त्यांचा बाजार उठवून टाकतो. शेवटी आपण कार्यकर्ते आहोत. आज मी मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा माझ्यातला कार्यकर्ता आजही जिवंत आहे. आजही तो कार्यकर्ता काम करतोय, कालही करत होता, उद्याही तसाच कार्यकर्ता म्हणून काम करतो. शेवटी मुख्यमंत्री पदाची हवा ज्यांच्या डोक्यात गेली त्यांचं काय झालं माहित आहे? एका सहीला म्हणाले एवढा पॉवर आहे, एवढी ताकद आहे मला सांगायची. अरे पण ती सही तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीवर करा, त्याची पॉवर वापरा, कोणाचा जीव वाचवा. 2.5 वर्षात फक्त 3 कोटी रुपये वाटले. या एकनाथ शिंदेने 1.5 वर्षात 222 कोटी वाटले.